राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनाक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। घोटाळेबाद सरकार विरोधात आमचं आंदोलन। राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार। मंत्री प्रताप सरनाईकांकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरे जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतं। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, जिंकल्यावर आरोप का केले नाही? निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। कबुतरांना दाणे टाकू नये। दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन। मात्र गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार अजून सुरूच। 13 तारखेला उपोषण सुरू करणार। धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू। कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही। दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा। कल्याण आणि डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणची पार्टी ठेवा। आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप।